ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. बीड कराड गँगची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. शिंदेसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांची फेसबुक पोस्ट ही आता समोर आलेली आहे. कैद्याकडून कोर्टाचा वेळ घालवण्यासाठी चक्कर आल्याचं नाटक करण्यात आलं असं पोस्टमध्ये म्हटलं. नाटक केलेल्या कैद्याला उपचारासाठी नेण्यात आलं असल्याचं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र परत कारागृहात आल्यानंतर कैद्याचा माज वाढला असल्याचंही म्हटलेलं आहे. एका कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. शिंदेसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांची ही फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनलेली आहे. या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना भेटणार असल्याचं गलधर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. तसेच यांनीच पेट्रोस गायकवाड यांच्यावरती धर्मपरिवर्तनाचा आरोप लावून त्यांची बदली केली असा आरोप या पोस्टमधून स्वप्नील गलधर यांनी केलेला आहे. महत्त्वाची बातमी. जागा वाटपाचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरणार असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आहे. जागा वाटप होताना वस्तुस्थिती पाहावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेना 30 जागा तर भाजप 40 जागा देखील मागू शकते असं कपिल पाटलांचं म्हणणं आहे. चर्चेत झालेला निर्णय दोन्ही पक्षांना मान्य करावा लागणार असल्याचंही पाटील म्हणाले. फॉर्म्युला हे राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून हा ठरलेला आहे. कशा पद्धतीने कोणाला जागांचं वाटप केलं पाहिजे. पण शेवटी वस्तुस्थिती ही बघावी लागेल. भारतीय जनता पक्षाची ताकद किती आहे, शिवसेनेची ताकद किती आहे. आमचा मित्र पक्ष आहे, मागणी करायला काही हरकत नाही. ते 30च्या ऐवजी 35 मागू शकतात. भारतीय जनता पार्टी 40 मागू शकते. ही मागणी आहे. मागणी केली म्हणजे त्यांनी दिले नाही आणि आम्ही दिले नाही. चर्चेमध्ये जो काही निर्णय होईल तो दोन्ही पक्षांना मान्य करावा लागेल. अजून आमचा तिसरा मित्र पक्ष आहे, त्यांचीही मागणी समोर येईल काही दिवसात तुमच्या समोर. तर आपण पाहतो ही दृश्य थेट नाशिक मधली. हरित नाशिक यासाठी आता ही मोहीम जी आहे ती राबवली जाते. अनेक साधू महंतांचे आखाडे या ठिकाणी आणि आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यातील 1000 वृक्षांची लागवड ही आज केली जाते. मंत्री महाजन आणि आखाड्यांचे प्रमुख यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडून घेऊयात. चंदन, आपण पाहतो हा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. 1000 वृक्षांची लागवड होणार आहे, काय अपडेट? निश्चितपणे संपूर्ण शहरामध्ये 15,000 वृक्षारोपण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा जो आहे त्याचा शुभारंभ आज नाशिकमध्ये होतोय. मखमलाबाद परिसरात आणि त्याचप्रमाणे शहरातल्या 4 वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 1000 झाडांची लागवड जी आहे ती आज केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांनी आंध्र प्रदेशच्या राजमुद्री या ठिकाणून जे देशी झाडं या ठिकाणी नाशिकमध्ये आणलेले आहेत त्यांचं वृक्षारोपण आज होणार आहे. आपण बघतोय की फक्त साधू महंतच नाही तर राष्ट्रीय स्तरावरचे जे प्रमुख आखाड्याचे महामंडळेश्वर आहेत ते देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्यामुळे साधू संत महंत त्याचप्रमाणे राजकीय पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रशासनातले अधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख म्हणजे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 15,000 वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे तो नाशिकमध्ये आज सुरू होतो आहे. पुढचे काही दिवस हा कार्यक्रम अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. टप्प्याटप्प्यानं हे वृक्ष जे आहे ते शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी लावले जाणार आहेत. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जो काही वाद नाशिकमध्ये सुरू होता कोणाच्या वृक्षतोडी संदर्भात त्याच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. सीजन हा, निश्चितच आपण पाहू शकतो या ठिकाणी आता नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडांची लागवड जी आहे ती केली जाणार आहे. आपलं नाशिक हरित नाशिक अंतर्गत या झाडांची लागवड जी आहे ती आता केली जाते. या संपूर्ण परिसरामध्ये आज झाडांची लागवड केली जाणार आहे. अनेक आखाड्यांचे साधू महंत, स्वतः मंत्री गिरीश महाजन हे या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले आहेत. आपण पाहू शकतो या सर्व साधू महंतांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यांचं स्वागत केलं जातंय.